मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीच्या दौऱ्यावर जात आहेत। नक्षलग्रस्त राज्याच्या बैठकीसाठी उद्या शिंदेंचा हा दिल्ली दौरा असेल। आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी मुख्यमंत्री दिल्लीत दाखल होतील। मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत जाण्याची शक्यता आहे। नक्षलग्रस्त राज्यांच्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला येणार असल्याची माहिती आहे। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दिल्लीमध्ये बोलावली आहे आणि राजधानी दिल्लीत विज्ञान भवनात ही बैठक होणार आहे। सोमवारी नक्षलग्रस्त राज्यांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल। महाराष्ट्र, झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा या 8 राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीसाठी अपेक्षित आहेत। या बातमीचे अपडेट जाणून घेऊयात। सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे। सोमेश, खरं तर गृहमंत्र्यांनी नक्षलग्रस्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांची ही बैठक बोलावली आहे, परंतु ही बैठक झाल्यानंतर कदाचित विधानसभेसंदर्भात देखील या बैठकीनंतर चर्चा होण्याची शक्यता आहे, अपेक्षित आहे। दीपक, नक्कीच, कारण आज रात्रीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत येऊ शकतात किंवा मग ते अगदी उद्या सकाळी लवकर पहाटे येतील, परंतु शक्यता आहे की ते आज रात्री उशिरापर्यंत दिल्लीमध्ये पोहोचतील। आणि दिल्लीत आल्यानंतर केंद्र सरकारने अमित शहांनी एक टार्गेट ठेवलेलं आहे, ते म्हणजे मार्च 2026 पर्यंत संपूर्ण देश हा माओवाद्यांपासून मुक्त करायचा आहे। नक्षलग्रस्त भाग जे आहेत संपूर्ण देशातले ते पूर्णपणे मोकळे करायचे आणि त्यामध्ये सर्वसामान्य परिस्थिती आणायची आहे। आता त्या दृष्टीने या बैठका सुरू आहेत, त्यामध्ये या 8 राज्यांच्या मुख्यमंत्री अपेक्षित आहेत आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री जे की गृहमंत्री सुद्धा आहेत देवेंद्र फडणवीस, ते देखील अपेक्षित असू शकतात। त्यामुळे ते सुद्धा या बैठकीसाठी येतील आणि मग त्यानंतर स्वाभाविकच सध्या विधानसभा निवडणुका आहेत, निवडणुकांचा प्रचार आहे, त्यानंतर निवडणुकांनंतरच्या ज्या वेगवेगळ्या शक्यता आहेत त्याविषयी चर्चा ही स्वाभाविकपणे होऊ शकते। फक्त ती आज रात्रीच उशिरा होईल किंवा मग उद्या बैठक संपल्यानंतर होईल, परंतु अमित शहांची भेट होणार आहे तर त्या दरम्यान या चर्चा देखील होणारच, या बाबतीत काही शंका नाही। दीपक, सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।